विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आता आपण पाहिलं ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन कशाला म्हणतात, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन केमिकल रिएक्शन्स कशाला म्हणतात, किंवा केमिकल रिएक्शन किती प्रकारचे आहेत, केमिकल रिएक्शन कोणकोणते आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला एक छोटेसे दोन कन्सेप्ट आता लास्टचे राहिले ते पाहायचे. कोणता? करोजन किंवा रस्टिंग आणि रॅन्सिडिटी. ठीक आहे, मग ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला काय पाहायचं बघा, करोजन. आता करोजन पाहण्यासाठी किंवा ते पाहण्या अगोदर त्यांनी एक छोटीशी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय ऍक्टिव्हिटी दिली आहे? अपॅरेटस मध्ये आपल्याला काय काय घ्यायचे आहे? अपॅरेटस म्हणजे ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत, जे जे भांडे लागणार आहेत, त्या आपल्याला काय काय घ्यायचे आहे? 4 टेस्ट ट्यूब घ्यायच्यात, 4 आपले खिळे घ्यायच्यात लोखंडाचे, आणि दुसरा घ्यायचा रबर कॉर्क. रबर कॉर्क कशाला यूज करतात? त्या फ्लास्कच्या वरती त्याला झाकण म्हणून हा रबर कॉर्क यूज करतात. ठीक आहे, लक्षात घ्या. एक्सेट्रा. दुसऱ्या गोष्टी केमिकल मध्ये आपल्याला काय घ्यायचे आहे? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड घ्यायचे आहे, ऑइल घ्यायचे आहे, बॉइल्ड वॉटर घ्यायचे, एक्सेट्रा एक्सेट्रा आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, प्रोसिजर आपल्याला काय फॉलो करायचं बघा. पहिलं काय करा, 4 टेस्ट ट्यूब घ्या, त्यांना टेस्ट ट्यूबच्या स्टँडवर ठेवा. त्या स्टँडवर ठेवल्यानंतर त्याच्यात काय करा बाबा, खिळे टाका. खिळे एक 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 खिळा प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये टाकला. मग पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काय करायचंय, उकळलेलं पाणीही टाकायचंय आणि त्याच्यावर ऑइल ही द्यायचं, म्हणजे ऑइलची लेअर ही फॉर्म झाली पाहिजे त्या पाण्यावर. अशा प्रकारे करायचे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचंय, एकात मीठ टाकायचे म्हणजे साल्ट टाकायचे आणि उकळलेलं वॉटर टाकायचे. तिसऱ्यात फक्त एअर ठेवायचे आणि चौथ्यात आपल्याला काय करायचंय, एअर आणि अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड हे आपल्याला टाकायचे. ह्याच्यावरती आपण काय लावून देणार मग, कॉर्क, रबर कॉर्क. ठीक आहे, म्हणजेच आपण त्याला बंद करून टाकलं. ठीक आहे, एअर तर येत जात राहते, पण अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड म्हणल्यावर त्याच्यात वॉटरचा कंटेंट काहीच राहत नाही, म्हणजे ते मॉइस्टच राहत नाही अनहायड्रस म्हणल्यानंतर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ह्या 4 गोष्टी केल्या. काय काय केलं? ऑइल लेअर आणि बॉइल्ड वॉटर केलं, साल्ट सोल्युशन केलं, एअर टाकली एकातच फक्त, चौथ्यात काय केलं, एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराइड. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्यांना नंबरिंग करून काय केलं, ठेवून दिलं. आता त्या गोष्टीला आपण काय केलं, एक 4-5 दिवस समजा ठेवून दिलं. मग आपल्याला काय करायचं, 4-5 दिवसानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. ठीक आहे, आणि ऑब्झर्वेशन मध्ये मग आपल्याला काय काय दिसून आलं हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, काय काय दिसून आलं बघा. बोथ वॉटर अँड एअर इज नेसेसरी फॉर रस्ट. म्हणजेच रस्टिंग म्हणजे काय झालं बाबा, म्हणजे सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन मेटालिक सरफेस. म्हणजे जे खिळे होते ते आता लाल लाल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आपण बघा पाण्यात वगैरे जे खिळे टाकले आपण पावसाच्या पाण्यात वगैरे, तर त्याच्यावर लाल 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 कलर येतो. जिथे जिथे बिल्डिंग बांधली जाते त्या साईटवर कधी गेलात का बघा, तिथं तुम्हाला दिसून येईल की खिळे जे आहेत ते पाण्यामध्ये आणि एअर मध्ये दोन्हीच्या ह्याच्यामध्ये आल्यामुळे ते काही रस्ट होतात, त्याच्यावर रेडिश लेअर फॉर्म होते. आपण जर त्याला असं हातात घेतलं तर लाल 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 ते आपल्याला हाताला लागलेलं दिसतं. ठीक आहे, तशा प्रकारे म्हणजेच वॉटर आणि एअर हे बोथ कशासाठी नेसेसरी आहेत, रस्टिंगसाठी. रस्टिंग इन साल्ट सोल्युशन इज फास्टर. म्हणजे ह्या सोल्युशन नंबर 2 किंवा टेस्ट ट्यूब नंबर 2 मध्ये जेव्हा आपण साल्ट सोल्युशन टाकलं बॉइलिंग वॉटर सोबत, त्यासोबत एअर ही आली, कारण त्याला आपण झाकण दिलेलं नाही कॉर्कने, त्याच्यामुळे एअर, वॉटर आणि साल्ट सोल्युशन दिलं. त्यामध्ये ही रस्टिंग ही फास्ट झालेली आपल्याला दिसली. म्हणजेच अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्ट्स ऑन मेटालिक सरफेस, दिस लेअर कॉल्ड रस्ट. म्हणजे जे खिळ्यावर जी लाल लाल लेअर फॉर्म झाली त्याच लेअरला आपण रस्ट असे म्हणतो. त्याचा केमिकल फॉर्म्युला काय होता, Fe2O3.XH2O. एक्स म्हणजे एक्सचा अर्थ काय होतो, एनी इंटिजर नंबर. म्हणजे काय, 1, 2, 3, 4 हे व्हेरिएबल नंबर आपल्याला एक्सच्या जागी पाहायला मिळतात. ह्या केमिकल फॉर्म्युल्यानुसार आपण सांगू शकतो की आयरनचं रस्ट झालं आहे. मग आता रस्टिंग ऑफ आयरन कशाला म्हणतात हे आपण पाहिलं पाहिजे. रस्टिंग ऑफ आयरन मध्ये बघा, रस्ट ऑफ आयरन मध्ये काय झालं, इट इज नॉट लाईक अ सिंपल रिएक्शन. म्हणजे काय, ऑक्सिजनची रिएक्शन झाली सरफेस ऑफ आयरन सोबत आणि त्याचा रस्ट झाला, अशी ती रिएक्शन आहे का? नाही, बिलकुलच नाही. कारण आपण ते ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं, ऍक्टिव्हिटी मध्ये तसं काय होतं का, सरफेस म्हणजे त्या आयरन सरफेसचा काय झालं, रिएक्शन झाली ऑक्सिजन सोबत आणि त्याचा रस्ट झाला, असं आपल्याला दिसून आलं का? नाही. म्हणजे नॉर्मली पण आपण बघा बेड वगैरे असतात आपले, जे कॉट पलंग वगैरे जे असतात, जे काय असतात खिळे असतात, जे काय कुदळ म्हणजे शेतातले जे अवजार असतात ते असतात कशाचे, हो, लोखंडाचे. ते कोणाच्या एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये नेहमीच असतात, पण त्यांचं ऑक्सिडेशन आपल्याला झालेलं दिसतं का? कधीच नाही. ठीक आहे, म्हणजे बघा, म्हणजे ही सिंपल रिएक्शन आहे असं आपण म्हणू शकतो का? बिलकुलच नाही. मग रस्ट फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. आता तात्पुरतं इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी सिंपली हे सांगेन की इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे एकतर त्याला इलेक्ट्रिसिटी ही दिली जाते, म्हणजे इलेक्ट्रिक प्रिन्सिपल ही वापरलं जातं, आणि केमिकल रिएक्शन सुद्धा होते. ह्या दोन गोष्टी एकत्र होतात तेव्हाच त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन असं म्हणतो इन सिंपल लँग्वेज. बरं का, हे सिंपली झालं तुम्हाला सांगायचं. म्हणजे तात्पुरतं हे लक्षात ठेवा
नंतर ह्याचे कन्सेप्ट वगैरे मोठे आहेत, तुम्हाला थोडासा पार्ट आहे तोही मी समजावणार आहे. ठीक आहे. मग त्याचं काय होतं, डिफरंट सर्फेसेस ऑन आयरन बिकम एनोड आणि कॅथोड असं ऍक्ट करतात. त्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन मध्ये मग काय असतं, हो, एक असतो एनोड, एक असतो कॅथोड. त्या दोन्ही साईडला वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आणि मग आपल्याला आता इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन घडवून आणायची म्हणल्यावर एका बाजूला आपल्याला एनोड तर पाहिजेच, दुसऱ्या बाजूला कॅथोड पाहिजे. मग आपण काय केलं, एक लोखंडाचा रॉड घेतला, त्याला आपण असं कन्सिडर केलं की हा सरफेस वेगळा आहे, हा सरफेस वेगळा आहे. तर एकाला आपण काय दिलं नाव, कॅथोड, म्हणजे तो कॅथोड म्हणून ऍक्ट करणार. एकाला नाव दिलं एनोड, म्हणजे तो एनोड म्हणून ऍक्ट करणार. आणि तेव्हा त्यांच्यात ती रिएक्शन घडून येणार असं आपण म्हणले. मग काय होतं, Fe ऑक्सिडाइज्ड टू Fe2, म्हणजे लोखंड म्हणजे Fe, आयरनच असते ना, आयरन म्हणजे फेरस, म्हणजे त्याला आपण Fe म्हणतो. मग काय होतं, Feचं ऑक्सिडेशन होतं Fe2+ मध्ये. आता ऑक्सिडेशन मध्ये म्हणलं होतं आपण की ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला त्याचं ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. म्हणजेच Feचं Fe2 मध्ये कन्व्हर्जन झालं, फेरस मध्ये झालं. इन एनोड रिजन, जे काय एनोड रिजन होतं, हे रिजन होतं, त्या रिजनला आपल्याला Feचं Fe2+ व्हायला बघितलं. म्हणजे त्याची रिएक्शन काय होती, Fe सॉलिड चं कन्व्हर्जन Fe2+ ऍक्वियस प्लस 2 इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केले. म्हणजेच काय झालं, ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. दुसरी गोष्ट, आता O2 रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन कॅथोड रिजन. आता एनोड रिजन कडे झालं ऑक्सिडेशन, कॅथोड रिजन कडे झालं रिडक्शन. त्याची रिएक्शन काय होती, O2 गॅस प्लस 4H+ ऍक्वियस, म्हणजे वॉटर मधले जे H+ मॉलिक्यूल होते H2O चे, ते H+ आपण घेतले, प्लस आपण काय केले, 4 इलेक्ट्रॉन ऍड केले. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन प्लस ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ह्याला आपण काय म्हणतो, हो, रिडक्शन रिएक्शन. त्याचं कन्व्हर्जन झालं 2 वॉटर मॉलिक्यूल मध्ये, म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल हे लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच कॅथोड कडे झालं रिडक्शन, एनोड कडे झालं ऑक्सिडेशन. आणि Fe2+ आयन्स मायग्रेट फ्रॉम एनोड रिजन, रिएक्ट विथ वॉटर, ऑक्सिडाइज टू फॉर्म Fe3+ आयन. आता ह्या एनोड रिजनला आपल्याला Fe2+ दिसायला पाहायला मिळालं, म्हणजे Feचं कन्व्हर्जन Fe2+ मध्ये पाहायला मिळालं. आता हा Fe2 काय करणार, इकडे मायग्रेट होणार, कुणाकडे, कॅथोड कडे. ह्या Fe2चं कॅथोड कडे काय होणार, Fe2+चं Fe3+, म्हणजे फेरिक. ह्या त्याच्या आयनिक फॉर्म मध्ये आपल्याला Fe पाहायला मिळाला. म्हणजे परत एनोड कडे, तो एनोड कडून कॅथोड कडे मायग्रेशन केला आणि तिथं जाऊन त्यानं आणखी एक पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवरचा वाढवून घेतला आणि तिथं त्याचं झालं आणखी एकदा ऑक्सिडेशन. ठीक आहे. पहा, तशा प्रकारे आपण कन्सिडर केलं होतं की एक आयरन रॉड आहे, एका साईडला त्याला आपण कॅथोड केलं होतं, एका साईडला एनोड केलं होतं. Fe2चं Fe3 मध्ये जे काही म्हणजे काय होतं, त्याला ऑक्सिडेशन होत होतं, एनोड कडून त्याचं मायग्रेशन होत होतं कॅथोड कडे, Fe2चं होत होतं Fe3 मध्ये. जे काही हे सर्व जे काही प्रोसेस झाली ते कशासाठी झाली, हो, रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड फॉर्म्ड फ्रॉम Fe3+ कॉल्ड रस्ट. आता हायड्रेटेड ऑक्साइड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा मिनिंग काय होतो, एनोड कडून कॅथोड कडे जाण्यासाठी जेव्हा आपण वॉटरचा यूज केलो, म्हणजे ते रिएक्शन पाण्यात व्हायली ना. ठीक आहे. Fe2 चालला कॅथोड कडे आणि त्याचं कन्व्हर्जन व्हायला Fe3 कडे, Fe3 मध्ये विथ द H2O, म्हणजे तो हायड्रेटेड ऑक्साइड फॉर्म करतो. कोणाचा, रेडिश कलरचा Fe3+चा. त्यालाच आपण रस्ट असं म्हणतो. आपण केमिकल फॉर्म्युला पाहिला Fe2O3.X H2O, म्हणजे सेम प्रकारे असं ती रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे ते आपण त्याला काय म्हणतो, रस्ट म्हणतो. ह्या रॉडच्या सरफेसवर कलेक्ट होण्याचं काम होतं. म्हणजे इकडून इकडे गेलं तर इकडे कलेक्ट झाला, इकडे कलेक्ट झाला. हा रस्ट सरफेस ऑफ आयरन किंवा त्या मेटलच्या सरफेसवर कलेक्ट होण्याचं काम होतं. ती रिएक्शन अशी आपल्याला पाहायला मिळते बघा. 2Fe3+ गेला इथं ऍक्वियस मध्ये, बघा वॉटर मध्ये चाललाय, प्लस 4H2O, म्हणजेच वॉटर आहेच, वॉटर प्लस Fe एकत्र झाले, त्यांचं काय झालं, Fe2O3.H2O सॉलिड. आणि हे सॉलिड काय झालं, ह्या आयरनवर जमा होण्याचं काम केलं, प्लस 6 हायड्रोजन त्यांनी ऍक्वियस फॉर्म मध्ये सोडून दिले. असं ही आपल्याला रिएक्शन पाहायला मिळते. ठीक आहे. मग या गोष्टीत काय झालं, Feचं ऑक्सिडेशन झालं, H2Oचं 6H+ मध्ये सोडून दिल्यामुळे त्याचं थोडंसं रिडक्शन झालं आणि आपल्याला रस्टिंग ऑफ आयरन हे पाहायला मिळालं. ड्यू टू व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक प्लेस. म्हणजे जे काही वेगवेगळे कंपोनेंट आहेत कोणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये, त्याच्यामुळे काय होतं,
मेटल्स, वेगवेगळ्या मेटल्सचं आपल्याला ऑक्सिडेशन पाहायला मिळतं आणि तेच ऑक्सिडेशन आपल्याला रिझल्ट इन डॅमेज आणि त्या डॅमेजला आपण करोजन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा ऑक्सिडेशन आपल्याला पाहायला मिळाले मेटल्सचं ते तेव्हा तेव्हा डॅमेज पाहायला मिळाले आणि जेव्हा जेव्हा ते डॅमेज झालं तेव्हा तेव्हा आपण त्याला करोजन झालं असं म्हटलं. आपल्याला पाहायला मिळाले की करोजन हे नेमकं काय होतं आणि त्यातल्या त्यात रस्टिंग काय होते, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन काय होती, कॅथोड एनोड काय होते हे आपल्याला पाहायला मिळालं. हे सर्व आपण काय केलं, पाहिलं. आता आपण पाहूया की छोटासा कन्सेप्ट राहिलेला, रॅन्सिडिटी म्हणजे काय. बघा, छोटासा कन्सेप्ट रॅन्सिडिटी नावाचा आला. ठीक आहे, रॅन्सिडिटी कशाला म्हणायचं मग, एकतर ओल्ड किंवा लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल, म्हणजे जेव्हा आपण एखादं काही पदार्थ बनवला आणि त्याला एका साईडला करून ठेवलं फॉर मेकिंग फूड स्टफ, म्हणजे काय, एखाद्या ऑइलमध्ये जर आपण काय केलं, पदार्थ बनवले किंवा जेवणाचं सगळं सामान बनवलं किंवा बघा दिवाळीला सगळं आपण बनवतो, त्या ऑइलला जर आपण साईडला ठेवून दिलं आणि त्याच्यामधून जर वास यायला सुरुवात झाली किंवा घाण आपल्याला जे काही आहे वास यायला सुरुवात झाला तर त्याच प्रोसेसला आपण रॅन्सिडिटी असं म्हणतो. म्हणजेच आपण त्याला साधारण भाषेत काय म्हणतो, तेल खराब झाले असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यातून वास यायला सुरुवात होते. बरोबर आहे का. फूड कुक्ड इन सच ऑइल, म्हणजे जर आपण त्याच ऑइल म्हणजे रॅन्सिड ऑइल मध्येच आपण जर आणखी एकदा फूड कुक केलं तर त्याची टेस्ट सुद्धा चेंज होते. ठीक आहे, आणि ऑइल और घी लेफ्ट असाइड फॉर लॉंग टाइम और फ्राइड फूड लेफ्ट असाइड फॉर लॉंग टाइम अंडरगो एअर ऑक्सिडेशन अँड बिकम रॅन्सिड. म्हणजे जसं ऑइलची रॅन्सिडिटी आपल्याला पाहायला मिळाली तशाच प्रकारे मग आपण काय केलं, एखादं फूड वगैरे काय केलं, फ्राय केलं ऑइलमध्ये, मग ते फूड ऑइली झालं, त्याला आपण लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी साईडला ठेवून दिलं तर त्याचा वास येतो का नाही हो. ठीक आहे, त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होतं म्हणजे फाऊल स्मेल येतो. फाऊल स्मेल आला म्हणजे ते खराब झाले, ते रॅन्सिड झाले असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जे काही फ्राईड फूड आहे, जे काही फास्ट फूड आपण आजकाल पाहायला मिळतो बघा, त्याला जर आपण फ्राय करून जर लॉंग टाइम ऑफ पिरियड साठी तसंच ठेवलं तर त्याचा फाऊल ऑर्डर यायला सुरुवात होते. म्हणजे आपण रस्त्याच्या कडेला जेव्हा केव्हा आपण पाहतो, जेव्हा केव्हा आपण फिरतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की ते दुकानदार काय करतात, खूप वेळेसाठी ते फ्राय केलेलं तसंच ठेवून देतात. ठीक आहे, मग ते तसंच ठेवल्यामुळं काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्याच्यातून फाऊल ऑर्डर यायला सुरुवात होते आणि ते तिथं रॅन्सिडिटी ऑफ ऑइल आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ते खराब झालेलं फूड आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी आपल्याला त्याची फूड पॉइझनिंग सुद्धा होते. ठीक आहे, मग ते काय होतं, अंडरगो ऑक्सिडेशन बिकम्स रॅन्सिड. प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ फूड स्टफ कॅन ऑल्सो बी स्लोड डाऊन बाय स्टोरिंग इट इन एअरटाईट कंटेनर. मग ते प्रोसेस, जी रॅन्सिडिटीची प्रोसेस आहे, आपण एखादा पदार्थ फ्राय करून ठेवला आणि त्याला जर एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवलं तर आपल्याला ती रॅन्सिडिटी प्रोसेस ही स्लो डाऊन झालेली पाहायला मिळते. पण ते सगळं म्हणजे थांबते का हो पूर्णपणे, नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला जे काही फूड आहे ते नवीन प्रिपेअर म्हणजे लगेच प्रिपेअर करून लगेच खाल्लं पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण लॉंगर टाइम ऑफ पिरियड साठी ठेवलं नाही पाहिजे, ह्याच्यातून आपल्याला एक कळालं. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या रॅन्सिडिटीचा कन्सेप्ट होता. पण त्याला जर एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवलं तर थोड्या वेळासाठी आपण त्याला लॉंगर टाइम ऑफ पिरियड साठी स्टोअर करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे हा होता आपला चॅप्टर कोणता, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. ठीक आहे, मग इथे आपल्या लेक्चरचा झाला खात्मा. ठीक आहे, आपण लेक्चर संपवलं आणि लेक्चर संपल्यानंतर आपला एक रूल आहे काय बाबा, आपण एक कविता सादर करतो. ठीक आहे, मग आजही आपण तशीच एक कविता घेऊन आलोय. काय, मृत्यूतही सोबत. म्हणजे काय, मृत्यूतही सोबत राहा बाबा. काय म्हणते बघा, मी मृत्यूतही सोबत राहीन, तू सुखात मात्र सोबत राहा, मी पाहीन कर्णासारखा तुला, मला किमान कवी कलशासारखा पहा. मित्र ही तर व्याख्याच वेगळी, फक्त मित्र होऊन तरी पहा, वनव्यासारखा पेटीन तुझ्या सवे, तू फक्त जवळ तरी राहा. ना कशाची भीती उराशी, ना कोणाची हिंमत होईल, तू जवळ असता सख्या कोण डोळेवर करून पाहिल. एक चहा पुरेल दोघांना, दुसरी कशाची तमा नाही, काय उदाहरण दोस्तीचे म्हणत, जग ही आपल्याकडे पाहे. बघ जग म्हणेल कसे मग, एक जय आणि एक वीरू, एकटा कुठे फिरतो, दोघे मिळून तिच्या गल्लीतून मग चक्कर मारू, मी मृत्यूतही सोबत राहीन, तू सुखात मात्र सोबत राहा, मी पाहीन कर्णासारखा तुला, तू किमान कवी कलशासारखा पहा. धन्यवाद. हे लेक्चर, ही कविता कशी वाटली त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. क्वेश्चन विचारायचं कमेंट बॉक्स मध्ये विसरू नका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.